लसींना जे विरोध करतात ना ते आज जिवंत आहे, कारण की त्यांच्या आईवडिलांनी त्यांना लसी दिल्या होत्या आणि त्यांनी लसी घेतल्या होत्या. कारण पूर्वी गावाचे गावं देवीनी मरायचे, गोवरानी मरायचे, पोलिओनी मरायचे आणि पोलिओमधनं उरलेले अपंग होऊन भीक मागायचे. जगभर 100% मुलांना सगळ्या लसी मिळतात. सर्व लसींचे सर्व मात्रा घेतल्याशिवाय अनेक देशांमध्ये, फ्रान्ससारख्या अनेक देशांमध्ये शाळेमध्ये प्रवेश मिळत नाही. जेवढे लोक त्यांच्या नावापुढे हाजी लिहितात, म्हणजे जे हजला जाऊन आले, त्या सर्वांनी या लसी घेतल्या आहे, कारण त्याशिवाय त्यांना प्रवासाची परवाना मिळत नाही. पूर्वी टायफॉईडची लस सरकारी कार्यक्रमात होती, काही कारणाने ती काढली. ही चूक केली सरकारने. जखम झाली की धनुर्वाताची लस आपण घेतो, त्याचा जसा ताप येतो तेवढाच टायफॉईडच्या लसीचा ताप येतो, जुन्या टायफॉईड लसीचा. हाफकिन बनवायची तिचा. सरकारने ती 4 आण्याची लस बंद करून चूक केली, असं माझं मत आहे, अभ्यास केलेलं मत आहे. तर आपण, तुम्ही जे कोण ऐकत असाल ते नरेंद्र मोदी 1234@gmail.com यांना आत्ता एक ईमेल करा की टायफॉईडची लस सुरू करा. भारतात बनणारी टायफॉईडची लस पाकिस्तानमधील सर्व मुलांना मोफत मिळते. नेपाळमध्ये ही लस देतात, बांगलादेशमध्ये देतात, आपण पण द्यायला पाहिजे. आता मुलांच्या लसीकरणाबद्दल सांगतो. 100% मुलांना 100% लसींचे 100% मात्रा मिळाल्या पाहिजेत. हे आपण आपल्या घरी बघा, मुलांचे कार्ड बघा, आपले कार्ड बघा. आपल्या सगळ्यांना लसींची गरज आहे. जशी मुलांना गरज आहे छोट्या, तशी सगळ्या मुलांना गरज आहे आणि सगळ्या मोठ्यांना पण गरज आहे. आजी आजोबांना पण लसींची गरज आहे. जगभर 100% मुलांना सगळ्या लसी मिळतात. सर्व लसींचे सर्व मात्रा घेतल्याशिवाय अनेक देशांमध्ये, फ्रान्ससारख्या अनेक देशांमध्ये शाळेमध्ये प्रवेश मिळत नाही. आमचे मुसलमान भाऊ सौदी अरेबियाला जातात दरवर्षी हजला, सरकार पैसे देते. सौदी अरेबियामध्ये लाखो लोक येतात. एक आजारी झाला तर सगळे आजारी पडतील, म्हणून लस घेतल्याशिवाय तिथे प्रवेश नाही. जेवढे लोक त्यांच्या नावापुढे हाजी लिहितात, म्हणजे जे हजला जाऊन आले, त्या सर्वांनी या लसी घेतल्या आहे, कारण त्याशिवाय त्यांना प्रवासाची परवाना मिळत नाही. तर जे हजला जाताना लस घेतात त्यांचं हे कर्तव्य बनतं की त्यांनी सर्वांना सांगायला पाहिजे की आपण लसी घ्या. लसींना जे विरोध करतात ना ते आज जिवंत आहे, कारण की त्यांच्या आईवडिलांनी त्यांना लसी दिल्या होत्या आणि त्यांनी लसी घेतल्या होत्या. कारण पूर्वी गावाचे गावं देवीनी मरायचे, गोवरानी मरायचे, पोलिओनी मरायचे आणि पोलिओमधनं उरलेले अपंग होऊन भीक मागायचे. प्रत्येक चौकात अपंग भिकारी असायचे. आता ते नसतात. लसींनी सर्वात कमी पैशामध्ये सर्वाधिक आरोग्याचं भलं होते. कोविडमध्ये ज्यांनी लसी घेतल्याने त्यातले अनेक लोक मेले भारतात आणि जगभर, आणि भारताने जगाला लस दिली आणि जगाचे मरण कमी केले. 1919मध्ये जेव्हा कोविडसारखी फ्लूची साथ आली ना, तेव्हा भारतामध्ये करोडो लोक मेले. गंगेच्या दोन्ही बाजूला मुडद्यांचा खच पडला होता. मग तसं कोविडमध्ये नाही झालं, कारण आपण लसी घेतल्यात. तर लस घेणे हे राष्ट्रकार्य आहे, हे स्वतःचं सर्वोत्तम कार्य आहे आणि सर्वांना सांगणे आणि सर्वांना देणे हे पण राष्ट्रकार्य आहे. आज तुम्ही सरकारी दवाखान्यात जा आणि मुलांसाठी काय लसी आहेत आणि आमच्यासाठी काय लसी आहेत, सर्वांसाठी, आजोबांसाठी त्या त्यांच्याकडनं घ्या. आणि मुलं सरकारची नाही ना, आपण सरकारचे नाही, सरकार देते हे भाग्य आहे. बाकी आपण खाजगीमधनं पैसे देऊन घ्या. बघा 150 कोटी लोकसंख्या आहे. समजा 10 रुपयाची जर कोरोनाची लस असेल ना आणि 150 कोटी लोकांना द्यायची असेल तर सरकारला 1500 कोटी रुपये लागतात. आणि ती 100 रुपयाची असेल तर ती 15,000 कोटी रुपये लागतात. आणि हे 150 कोटी लोकांना लस द्यायला ती जर गरम होऊन खराब होणार असेल तर ती बर्फात न्यावी लागते. बनली तिथे, समजा ती पुण्याला बनली आणि ती अरुणाचलमध्ये द्यायची आहे तर ती बर्फात अरुणाचलपर्यंत न्यायला लागते, त्या गावापर्यंत, त्या माणसाला मिळेपर्यंत. त्या माणसाला न्यायचा खर्च, तर त्या माणसांचे पगार, असा एक लस जरी 10 रुपयाची झाली तरी टोचण्याचा खर्च वगैरे धरून तो 100 रुपयावर जातो. सो 10 रुपयाची लस किमतीचीच 1500 कोटी रुपयाची होईल, पण एक लस द्यायला 15,000 कोटी रुपये लागतात. त्यामुळे सरकार खूप लसी देते. उरलेल्या लसी आपण घ्यायला पाहिजे. पहिल्या वर्षीच्या लसी माहिती आहे,
पण 1.5 वर्षाला एक लस असते, 4.5 वर्षाला असते. त्यानंतर दर 10 वर्षांनी धनुर्वाताची लस आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. आणि जे वडील मंडळी आहे म्हणजे म्हाताऱ्या लोक, ते निमोनियाने मरू शकतात, त्यांनी निमोनियाची लस घ्यायला पाहिजे. सगळ्यांना फ्लू होऊ शकतो. जगभर सगळे लोक पावसाच्या आधी फ्लूची लस घेतात. ती महाग आहे, 1000 रुपयाची आहे. ज्यांना परवडेल त्यांनी घ्यावी. वृद्ध मंडळींना नागिण होऊ शकते. नागिणची लस महाग आहे, 10,000 रुपयाची आहे, बरीच महाग आहे. ज्यांना जमेल त्यांनी घ्यावी. आता कर्करोग होऊ नये मुलींना म्हणून सरकार मोफत लस देत आहे. सध्या 14 वर्ष पूर्ण झाले आहेत, पण 15 व्हायचे आहेत. या एका गटालाच देत आहे, कारण लसी सध्या कमी आहेत. तर ज्यांच्या मुली आज हे ऐकताना पण 14 वर्षाच्या वर आहे आणि 15 व्हायचे आहेत, त्यांनी आज सरकारी दवाखान्यात जाऊन लस घ्या. त्यांना गर्भाशयाचा कर्करोग होणार नाही. ही 1000 रुपयाची लस आहे आणि सरकार फुकट देत आहे. तर भाग्यवान व्हा आणि ती लस घ्या. अशा सर्व लसी घ्या आणि सर्वांना द्या. विषमज्वर खूप आहे, टायफॉईड खूप आहे, तो एकदाच होतो, जीव घेणं आहे, औषधाला दाद देत नाही. त्याची लस 6 महिन्यापासून वर सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. पूर्वी टायफॉईडची लस सरकारी कार्यक्रमात होती, काही कारणाने ती काढली. ही चूक केली सरकारने. जसा त्रिगुणी धनुर्वाताच्या सुईचा जखम झाली की धनुर्वाताची लस आपण घेतो, त्याचा जसा ताप येतो तेवढाच टायफॉईडच्या लसीचा ताप येतो, जुन्या टायफॉईड लसीचा. हाफकिन बनवायची तिचा. सरकारने ती 4 आण्याची लस बंद करून चूक केली, असं माझं मत आहे, अभ्यास केलेलं मत आहे. आपण सर्वांनी टायफॉईडची लस घ्यायला पाहिजे. सरकारने 1000 रुपयेवाली द्यावी किंवा 50 पैशावाली द्यावी, पण द्यावी. तर आपण तुम्ही जे कोण ऐकत असाल ते नरेंद्र मोदी 1234@gmail.com यांना आत्ता एक ईमेल करा की टायफॉईडची लस सुरू करा. भारतात बनणारी टायफॉईडची लस पाकिस्तानमधील सर्व मुलांना मोफत मिळते. नेपाळमध्ये ही लस देतात, बांगलादेशमध्ये देतात. आपण पण द्यायला पाहिजे. सरकार देत नाही पण आम्ही देतो असं काही गावं आहेत. दिल्ली आहे, चंदीगड आहे, गोवा आहे, पुदुचेरी आहे आणि सिक्कीम आहे. या लसी कुठल्या आहेत? तर ह्या MMR लस आहे, गालगुंड. सरकार MR लस देते, पण गालगुंडाची लस द्यायला पाहिजे. कारण मम्सचा जो विषाणू आहे ना, प्रत्येकाला एकदा गालगुंड येतात आणि मेंदूचे सर्वाधिक आजार हे गालगुंडाच्या मुळे होतात. पॅनक्रियास म्हणजे स्वादुपिंड, हा जर खराब झाला तर मधुमेह होतो आणि हा गालगुंडाच्या विषाणूंनी होतो. अंडकोशांना त्रास झाला तर पुढे मुलं होत नाहीत. आणि आज दर 5व्या घरी बाळ नाही. अंडकोशांचं काम खराब झाल्यामुळे पुरुष गुण कमी होतो आणि पुरुष बीज कमी होतात आणि मग मुलं होत नाही. आणि हा आजचा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे सरकारला MR लस द्यायला समजा 100 रुपये लागत असतील तर MMR लस द्यायला 110 रुपये लागतात. म्हणजे 100 रुपयामध्ये 2 आजार टळतात. पण MMRमध्ये 10 रुपये एक्स्ट्रा वाढवून 3 आजार टळतील. आणि सध्याच्या अडचणी मधुमेह, मुलं न होणे आणि मेंदू खराब होणे या तिन्ही अडचणी टळतील. त्यामुळे गालगुंडाला सामान्य धरू नका. अनेक देश MMR ही गालगुंडाची लस मोफत देतात. आपण अशी प्रगती करूया. आमच्याकडे कार नसेल, सोन्याची बांगडी नसेल, पण गालगुंडाची लस द्यायला पाहिजे. कर्णाला कवच कुंडल होते, त्यामुळे त्याला आजार व्हायचा नाही. लसी आधुनिक कवच कुंडल आहेत. सत्यनारायणामध्ये आपण म्हणतो की हे याचा जो तीर्थ पिल तर तो निरोगी होईल. तसं लस ही नवीन तीर्थ आहे. ज्याची लस घेणार तो आजार तुम्हाला होणार नाही. तसं आपण सगळे का जिवंत आहे माहिती आहे का? भारताची लोकसंख्या एकदम 150 कोटी का झाली? कारण लोक देवीनी मरायचे, ती आपण टाळली. पोलिओने मरायचे, ते आपण टाळले. घटसर्प आता होत नाही, डांग्या खोकला होत नाही. जुलाबाने खूप मुलं मरायची. जुलाब होऊ नये म्हणून रोटा व्हायरस देतो. मेंदूचे आजार होऊ नये म्हणून हिब नावाची लस देतो. कान फुटतो तो निमोकॉकस आणि हिब या जंतूंनी, त्याची आपण लस देतो. मुलींना कर्करोग होऊ नये म्हणून त्याची लस देतो. अशा 2 लसी अजून द्यायला पाहिजे. एका टायफॉईडची लस आणि एका गालगुंडाची लस. हे सरकारने द्यायला पाहिजे. आता नवीन लसींचं काम चालू आहे. हिवताप किंवा मलेरिया आणि डेंग्यू हे 2 आजारांवरती लसीचं काम चालू आहे. अशा अजून बऱ्याच लसी येतील. त्या सर्व लसी घ्या. लसींची गोष्ट सांगतो. प्लेग आला होता मागे, तेव्हा त्याची लस मुंबईला हाफकिनमध्ये बनली.
पारशांनी लस घेतली, पारशांना प्लेग झाला नाही. हिंदू मुसलमानांनी घाबरून लस घेतली नाही आणि त्यातले अनेक लोक मेले. सो लसी हा नवीन अमर औषध आहे, जरूर घ्या. आणि माहिती हेच खरं अमृत आहे, तर ही माहिती आपण सर्वांना द्या. सध्या 96-95-90% लसीकरण होते, पण ते 100% व्हायला पाहिजे. असं आपण कसं करूया? तर कोणी मुलगा भेटला की त्याला विचारा की सगळ्या लसी घेतल्या आहे का? वाढदिवसाला लस भेट द्या, लग्नाला भेट, कुठे पण गेले की भेट द्या. माझी डॉक्टर रचना, माझी पत्नी आहे, ती आलेल्या सगळ्या पाहुण्यांना सर्व लसी लावून देते भेट म्हणून. लस हीच सगळ्यात चांगली भेट आहे. आणि 3% लसीकरण खाजगीमध्ये होते आणि उरलेलं सगळं लसीकरण सरकारीमध्ये आणि मोफत होते.